मलाडपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या जिरे टोपावर झेंडा लावण्याच्या घटनेनंतर आता मनसे दुग्ध अभिषेक करणार आहेत। तुम्ही बघू शकतात हा तोच महाराजांचा चौक आहे आणि याच जे जिरे टोपा आहेत त्याच्यावर जैन समाजाकडून झेंडे लावले होते आणि झेंडे लावल्यानंतर मनसेचे कार्यकर्ता आणि शिवभक्त इथे दाखल झाले होते। त्यांनी वाद निर्माण केला होता। त्याच्यानंतर जैन समाजाचे लोकांनी स्वतः माफी मागत झेंडे काढले होते आणि आता परत एकदा जे मनसेचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते तिथे दाखल झाले आहेत। पोलीस बंदोबस्त पण इथे ठेवण्यात आले आहेत। जी काय सांगणार, काल काय घडलं होतं आणि कधी झेंडे लावले होते? काल दुपारी अचानक आम्हाला इथे काही आमचे नागरिकांचे इथे तक्रार आल्यात की इथे महाराजांचे जे जरी टोप आहे इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे आणि इथे महाराजांचा हा तुम्ही बघत असाल तर जरी टोप आहे आणि इथे जैन समाजाचा इथे काहीतरी 4-5 दिवसापासून मोठा कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू आहे। आम्हाला त्या कार्यक्रमाचा काही विरोध नाही आहे, परंतु काल अचानक इथे त्यांनी गेले 5 दिवस इथे काही नव्हतं आणि काल त्यांचा शेवटचा मला वाटतं 18 तारीख काहीतरी आज शेवटचा कार्यक्रम आहे। अचानक त्यांनी झेंडा लावला। त्याचा आम्हाला कळताच आम्हाला पूर्ण संतापाला आम्ही इथे सगळे कार्यकर्ते आलो। त्यात आम्ही मनसेचे होतो, आमच्या इकडचे स्थानिक मराठी हिंदू बांधव होते, सगळे आले आणि आम्ही तो काढला। आम्ही त्यांना पोलीस अधिकारी आले, त्यांना कंप्लेंट केली, ते काढायला आले। तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही काढू नका, आम्ही काढणार नाही, ज्यांनी लावला त्यांना काढायला सांगा। आणि नंतर आमची पोलिसांची झटापटी पण झाली, ते स्वतः काढत बघत आम्ही त्यांना विरोध केला। म्हणजे ज्यांनी लावले त्यांना कळू द्या की त्यांनी काय चूक केलेली आहे आणि मग आम्ही त्यांना तो काढायला आला। मग त्याच्यातलं कोण जैन जे कार्यक्रमाचे ऑर्गनायझर होते ते आले, त्यांनी महाराजांची माफी मागितली, इथे पाय पडले आणि मग त्यांनी स्वतःहून काढला। पण त्यांनी जाणून बुजून लावले होते की चुकून लावले होते, काय सांगितलं त्यांनी? आता बघा 8 दिवस तर त्यांचा कार्यक्रम सुरू होता, कुठे नव्हता आणि मग शेवटच्या दिवशी लावला म्हणजे कुठेतरी जाणून बुजून लावलं। तुम्ही बघा जसं मुंबईभरामध्ये हा सगळ्या ठिकाणी वाद सुरू आहे, कुठेतरी ते वाईट पट्ट्या मारतात आहे, कुठेतरी काहीतरी त्यांच्या सोसायटीमध्ये दादागिरी सुरू आहे। तर इथे पण आम्हाला वाटतं की मुद्दामून काहीतरी त्यांनी केलेलं आहे आणि जर त्यांना लावायचं असतं तर त्यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून लावला असता। आज शेवटच्या दिवशी लावला म्हणजे कुठेतरी त्यांनासुद्धा वाद तयार करायचा आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून त्या लोकांना आम्ही काल तंबी दिली। आज तुमचा पाऊल काय असणार आहे? आज काय करणार आहे तुम्ही? त्यांनी महाराजांचा अपमान केलेला आहे, जरी टोपचा अपमान केलेला आहे। आम्ही आज महाराजांचा आणि जरी टोपचा दुधाभिषेक करणार आहोत। सगळे आम्ही मराठी बांधव, हिंदू बांधव इथे सगळे जमा होणार 11 वाजता आणि इथे आज आम्ही सर्व मिळून अभिषेक करणार आहोत। पोलिसांकडून पण तुम्ही काय तक्रारची मागणी केली आहे, तपासाची मागणी केली आहे, कशा प्रकारची कारवाईची मागणी केली आहे? पोलिसांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की ज्यांनी सुद्धा हे अपमान केलेलं आहे त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा। ते होते काल आमच्यासोबत आणि त्यांनी सुद्धा आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। याच्यापुढे असं होऊ नये त्याच्यासाठी मनसेची काय भूमिका असणार आहे? याच्यापुढे त्यांना काल आम्ही सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे, जेवढे काल जैन बांधव इथे आलेले कार्यक्रमाचे ऑर्गनायझर आलेले, प्रत्येक समाजातून कोण ना कोण त्यांचं वरिष्ठ पदाधिकारी होते, त्यांना सांगितलं आज झालं ठीक आहे, याच्यापुढे झालं तर तुमची खेर नाही, याच्यापुढे आम्ही तुम्हाला छान दणका देऊ आणि तुम्ही शिस्तीत राहायचं आणि महाराजांचा आमचा कुठलाही मराठी बांधव दुखावला जाणार आहे, आमचा हिंदू बांधव दुखावला जाणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची। ते मनसेचे पदाधिकारी जे इथे दाखल झाले आहेत 11 वाजता इथे दुग्ध अभिषेक करणार आहे, नंतर पोलिसांकडे कारवाईची मागणी करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।